जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. जेव्हा शूर्पणखेने प्रभू श्री रामचंद्रांसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र म्हणाले, देवी, माझा विवाह झाला आहे. ही माझी पत्नी सीता आणि मी एक पत्नीव्रत पाळणार आहे. तेव्हा मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही. आणि तेव्हा मग शूर्पणखेने पाहिले लक्ष्मणाला आणि ती लक्ष्मणाजवळ आली आणि त्याला म्हणाली, हे स्वरूपसुंदर तरुणा, मी आपल्यासारखा सुंदर पुरुष पाहिला नाही, तर आपण माझ्याशी विवाह कराल का? तेव्हा लक्ष्मण म्हणाले, मला तुमच्याशी विवाह करता येणार नाही. तिने विचारले, का करता येणार नाही? तेव्हा लक्ष्मण म्हणाले की त्याचे एक कारण आहे. मी इथे एक दास म्हणून आहे, सेवक म्हणून आहे. माझा दादा आणि वहिनी यांची सेवा करण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि मी जर तुमच्याशी विवाह केला तर तुम्हाला एक दासी व्हावे लागेल. तेव्हा ती म्हणाली, मी नाही दासी होणार. आणि आता तिचा अहंकार दुखावला गेला ना, दोघांनी नकार दिला. त्यामुळे अहंकार दुखावलेली ती, क्रोधित झालेली ती कुठे आली तर प्रभू रामचंद्रांजवळ आली आणि त्यांना म्हणाली, मला हे काही माहीत नाही, एक तर तू नाही तर तुझा भाऊ कोणीतरी माझ्याबरोबर विवाह करा, नाही तर मी तुझ्या बायकोलाच खाऊन टाकते, म्हणजे तू माझ्याबरोबर विवाह करशील. असे म्हणून ती सीतेच्या मागे लागली. सीतामाता पळू लागली. तेव्हा रामप्रभू म्हणाले, थांब, तुझा आणि लक्ष्मणाचा जोडा खूप छान दिसेल आणि माझा भाऊ माझी आज्ञा मानणारा आहे. तो तुझ्याशी विवाह करेल आणि तो माझी आज्ञा मोडणार नाही. आणि रामप्रभू म्हणाले, लक्ष्मणाला जो काही निरोप द्यायचा आहे ना, तो मी तुझ्या पाठीवर लिहून देईन. तेव्हा शूर्पणखेने प्रथम तर खूप आढेवेढे घेतले, पण अखेर तयार झाली. आणि तेव्हा फक्त लक्ष्मणालाच समजेल अशा भाषेत रामप्रभूने लिहिले, ही शूर्पणखा रावणाची बहीण आहे, हिचे कान नाक तोड आणि हिला हाकलून दे. आणि जेव्हा लक्ष्मणाने हे वाचले तेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखेचे कान आणि नाक कापून टाकले. आणि कान आणि नाक कापल्याबरोबर ती ओरडत ओरडत कुठे आली शूर्पणखा तर खर आणि दूषण यांच्याजवळ आली. आणि त्यांना सांगितले की कोणीतरी 2 तपस्वी आहेत आणि त्यापैकी एका तपस्व्याने माझे कान आणि नाक कापले आहे, त्याचा तुम्ही बदला घ्या. त्यांनी मला रक्तबंबाळ केले, मला आता त्यांचे रक्तप्राशन करायचे आहे. आणि खर, दूषण आणि त्रिशिरा हे मावस भाऊ होते शूर्पणखेचे. लगेच त्यांनी राक्षसांना आज्ञा दिली, हिच्याबरोबर जा आणि जे कोणी तपस्वी आहेत त्यांना ठार करा आणि हिला त्यांचे रक्त पिऊ द्या. आणि 14 राक्षसांना घेऊन शूर्पणखा निघाली. हे 14 राक्षस प्रभू श्री रामचंद्रांसमोर आले. त्यांना पाहताच प्रभू श्री रामचंद्रांनी आपले धनुष्य सिद्ध केले, सूर्यमुख बाण काढला आणि सूर्यनारायणाचे स्तवन केले आणि बाण सोडला. त्या बाणापासून 14 बाण निघाले आणि त्या 14 बाणाने त्या 14ही राक्षसांना ठार केले. हे शूर्पणखाने पाहिले आणि ती परत ओरडत ओरडत कुठे आली, खर दूषण यांच्याकडे आली आणि त्यांना म्हणाली, अरे, एका बाणामध्ये त्यांनी 14ही राक्षसांना ठार केले. आणि तेव्हा खर, दूषण आणि त्रिशिरा हे स्वतः 14,000 राक्षसांना घेऊन पंचवटीकडे निघाले. पण प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण यांनी खर दूषणासह 14,000 राक्षसांना ठार केले. आणि खर दूषणांची ही अवस्था पाहून शूर्पणखा तिथून निघाली. ती सरळ रावणाकडे आली आणि शूर्पणखेने घडलेली सगळी हकीकत रावणाला सांगितले. तिने सांगितले, खर, दूषण आणि त्रिशिरा यांना त्या तपस्याने ठार केले, तुझ्या बहिणीची अशी विद्रूप अवस्था केली, तुझ्या 14,000 राक्षसांना ठार केले, त्या जनस्थानामध्ये एकही राक्षस त्या तपस्व्याने शिल्लक ठेवला नाही. आणि तरी जेव्हा रावण तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता तेव्हा ती म्हणाली, अरे, मी का त्याच्या कुटीत गेले होते ते तर ऐक. त्याची पत्नी खूप सुंदर आहे आणि त्याच्या पत्नीला तुझ्यासाठी पळवून आणावे म्हणून मी त्या कुटीत गेले होते. पण त्यांची पत्नी तर त्यांनी माझ्याबरोबर दिली नाहीच, उलट माझे कान नाक कापून माझी विटंबना केली. तरी तू गप्प कसा आहेस? तू महापराक्रमी म्हणतोस ना स्वतःला, देवा नाही तू बंदी बनवलीस ना, मग आता तुझा पराक्रम कुठे गेला? अरे रावणा, सावध हो,